हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण छोट्या माशांची रस्सा भाजी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या माशांची चटणी बघितली होती, पण आज आपण बघणार आहे छोट्या माशांची रस्सा भाजी कशी बनवायची. अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये. तर चला मग रेसिपी बघू. खूप कमी मसाल्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये ही भाजी मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर त्यासाठी घ्यायच्या छोट्या माशा घेतल्या होत्या मी इथं. आणि इथं छोट्या माशा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या. आणि आपल्याला इथं ताज्या माशा मिळाल्या होत्या. इथं मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. धुवून अशा प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या. आणि माशी धुवून झाल्यावरती त्याला स्वच्छ अजून एकदा निवडून घ्यायचं. म्हणजेच त्याच्यामध्ये छोटे छोटे दगड किंवा मातीचे कण राहिले तर काढून घेतल्या जातात. तर त्यासाठी एकदा निवडून घ्यायच्या आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. नंतर इकडं साहित्य बघूया भाजीला लागणारं. इथं मी गरम मसाला 1 चमचा, अंबारी मसाला 1 चमचा, धनी पावडर 1 मसाला आणि मटण मसाला 1 चमचा आणि हळद, चवीनुसार मीठ आणि तिखट. नंतर सर्व मसाले एकत्र करायचे. नंतर त्यांना थोडं पाणी घालून त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. आणि तशी ग्रेव्ही तयार करून झाली की नंतर ठेवायची कढई तापायला. कढईत घालायचं तेल. तेल गरम झालं की लाल तिखट घालायचं. 1.5 चमचा इथं मी लाल तिखट घातलं होतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे फ्राय झाले की नंतर मसाले घालायचे. आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. ते व्यवस्थित फ्राय झाले की थोडी हळद घालायची. आणि हळद पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर घालायचं थोडं पाणी घालायचं. आणि नंतर बघा आपल्या भाजीला कशी तर्री येते. तर आणि इथं थोड्याच वेळात आपल्या भाजीला आता तर्री आली होती. तुम्ही बघू शकता. नंतर घालायचं पाणी घालायचं. इथं मी 1 ग्लास पाणी घातलं होतं. ग्रेव्हीसाठी 1 ग्लास पाणी घातलं होतं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि ह्या भाजीला आपल्याला इथं उकळ काढून घ्यायचा आहे. नंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भाजीला उकळ आला की आणि गॅस इथं स्लो करून टाकायचा. आणि भाजीला पण आता तर्री पण छान आली होती. नंतर घ्यायच्या माशा, स्वच्छ धुतलेल्या माशा घ्यायच्या. आणि सर्व माशा इथं मी ग्रेव्हीमध्ये घातल्या होत्या. आणि अशी आपली ह्या छोट्या माशांची भाजी तर
तयार झाली होती. आणि इथं परत एकदा गॅस स्लो करून टाकायचा आणि व्यवस्थित भाजीला आता शिजू द्यायचं. एक 6 ते 7 मिनटं. अगदी कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवली होती आणि छान त्या भाजीला तरी पण आली होती आणि खायला तर एकदम चविष्ट झाली होती. आणि आता व्यवस्थित माशांना पण शिजू द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता रस्सा पण असा छान झाला होता, म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त पतला नाही. आणि चला आता आपली इथे ही व्यवस्थित भाजी आता शिजली पण. नंतर इथे मी गॅस बंद केला. नंतर एका बाउलमध्ये काढून घेतली. माशा इथं अजिबात चुरा झाल्या नाही. तर चला अशी झणझणीत तर्रीदार आपली इथं भाजी तयार झाली होती. नंतर घालायची थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि तुम्हाला या छोट्या माशीचा रस्सा कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अगोदर पण मी चटणी रेसिपी शेअर केलेली आहे या छोट्या माशीची, ती पण बघा. आणि तुम्हाला रस्सा भाजी आवडली की चटणी आवडली कमेंटमध्ये ते पण सांगा. चला मग अशी झाली आपली रस्सा भाजी छोट्या माशांची. थँक्यू.